श्री गुरुचरित्र कथा. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेत असाल, स्वस्थ असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मी आज आपणास गरीब ब्राह्मणाचा मुलगा वेदशास्त्र संपन्न कसा झाला याची कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊया. कुरवपूर नावाचे एक मोठे क्षेत्र असून तेथे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते. ती सुशील व साध्वी स्त्री होती. तिला मुले होत असत, पण ती जगत नसत. तिने त्यासाठी खूप तीर्थे केली, नवस केले. शेवटी तिला एक पुत्ररत्न झाले. तिचे मुलावर खूप प्रेम होते, परंतु मुलगा मंदबुद्धीचा असल्याने त्याच्या लक्षात विद्याभ्यास येत नसे. सर्व काही तो विसरून जात असे. त्यामुळे आईवडील खूप काळजी करू लागले. पुढे त्याची मुंज केली. त्याला वडील मारझोड करून वेदाभ्यास शिकवित असत, पण त्याच्या लक्षात राहत नसे. मुलाला होत असलेली मारझोड पाहून ब्राह्मण पत्नी म्हणाली की तुम्ही मुलाला मारझोड करू नये, नाहीतर मी प्राणत्याग करीन, असे तिने स्पष्टच सांगितले. बायकोच्या हट्टीपणामुळे ब्राह्मणाने मुलाला मारण्याचे व वेदाभ्यास शिकविण्याचे सोडून दिले. काही दिवसांनी ब्राह्मण निधन पावला. कुरवपुरात मायलेकरे दोघेही भिक्षा मागून पोट भरत असत. पुढे मुलगा लग्नायोग्य झाला, परंतु मंदबुद्धीचा आहे म्हणून त्याची निंदा होऊ लागली. शेवटी तो आईला म्हणाला, आई, मी तुला पोसू शकत नाही, त्यामुळे मी कुठेतरी अरण्यात निघून जातो, असे सांगून तो घराबाहेर पडला. तेव्हा त्याच्या आईला खूप दुःख झाले. ती शोकाकुल झाली. मुलाच्या मागे मागे ती सुद्धा गंगेकाठी निघाली. त्यांच्या कर्मधर्म संयोगाने नेमके त्यावेळी गंगेकाठी श्रीपाद प्रभू होते. श्री स्वामी स्नान करण्यासाठी तेथे आले होते. दोघेही जाऊन त्यांच्या पाया पडले व म्हणाले, आम्ही दोघेही या गंगेत प्राणत्याग करणार आहोत. असे का करता याचे कारण श्रीपाद प्रभूंनी त्यांना विचारले असता त्या ब्राह्मण स्त्रीने मुलाचा सारा वृत्तांत त्यांना सांगितला आणि पुढील जन्मी असा मुलगा होऊ नये म्हणून उपायसुद्धा विचारला. त्यावेळी श्रीपाद प्रभूंनी तिला म्हणाले, तू भक्तिभावाने शनिप्रदोष व्रत कर, म्हणजे तुला जन्मोजन्मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे व इच्छेप्रमाणे पुत्र होतील. पूर्वी उज्जैनी नगरीमध्ये चंद्रसेन नावाचा धर्मपरायण राजा होऊन गेला. त्याचा एक मित्र मणिभद्र असे त्याचे नाव होते. त्याने आपल्या भक्तीने शंकराला प्रसन्न करून घेतले होते. त्यावेळी शंकरांनी मणिभद्राला अतिशय तेजस्वी असा मणी दिला होता. त्या मण्याचे तेज कोटी कोटी सूर्याने एवढे होते. त्याचा प्रकाश ज्या वस्तूंवर पडत असे ती सोन्याची होत असे आणि मणी जवळ असला की मनातील इच्छा पूर्ण होत असे. मण्याचा लौकिक ऐकून अनेक राजे लोकांनी त्या मण्याची मागणी केली. हिरावून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला व सहजासहजी न मिळाला तर राज्यावर स्वारी करू व युद्ध करू अशा त्यांनी घोषणा सुरू केल्या. निरनिराळ्या देशातील सर्व राज्य मिळून उज्जैनीला त्यांनी वेढा दिला आणि त्या दिवशी त्रयोदशी असून शनिवार होता. राजा मनोभावे शिवलिंगाची पूजा करायला बसला होता. पूजा पाहण्यासाठी गावातील स्त्री पुरुष तेथे जमले होते. काही गवळ्यांची मुलेही पूजा पाहत होती. ती पूजा पाहून त्या गवळ्यांच्या मुलांनी गावातील पडक्या वाड्यामध्ये
एका दगडाचे शिवलिंग स्थापन केले. विविध फुले, पाने, फुले, फळे गोळा करून मनोभावे त्यांनी पूजा केली आणि पाण्याचा नैवेद्य दाखवून ती खेळू लागली. काही वेळाने मुलांच्या आया तेथे आल्या व आपापल्या मुलांना घरी जेवायला घेऊन गेल्या. परंतु त्यातील एका गवळणीचा मुलगा घरी जायला तयार होईना. तेव्हा त्याच्या आईने त्याला खूप मारले, परंतु काही केल्या तो घरी जाईना. म्हणून त्याच्या आईने सर्व पूजा मोडतोड करून टाकली व तो दगड दूर फेकून दिला व ती घरी निघून गेली. आपली पूजा मोडलेली पाहून मुलाला खूप दुःख झाले. तो आक्रोश करू लागला व क्षणार्धात मूर्छा येऊन जमिनीवर पडला. लिंगस्थानी एकटक बघत होता. प्राण सोडणार इतक्यात शंकर प्रसन्न झाले. एकाएकी तेथे रत्नजडित शिवमंदिर तयार झाले आणि सूर्यासारखे तेजस्वी रत्नखचित शिवलिंग दिसू लागले. मुलगा जागा झाला. शंकराने मुलाचा हात धरून त्याला उठविले व मुलास वर मागण्यास सांगितले. यावर मुलगा म्हणाला, माझ्या आईने तुमची पूजा मोडली, म्हणून आपण कोपू नये, तिच्यावर रागावू नये, आपण तिला क्षमा करावी. शंकर म्हणाले, तुझे मनोरथ पूर्ण होईल, तुला सर्व ऐश्वर्य प्राप्त होईल, तुझा वंश वाढेल व पुत्रपौत्रशी नांदतील. कोटी सूर्यप्रकाशाच्या तेजाचे शिवमंदिर पाहून स्वारी करावयास आलेले राजे मनातील वैरभाव विसरून सेवकाकरवी राजाला निरोप पाठविला. आम्ही आपणास भेटायला आलो आहोत. रत्नखचित शिवालय पाहून राजा चौकशी करतो. तेव्हा गवळ्याचा मुलगा सर्व वृत्तांत राजाला सांगतो. गवळ्याचे घर देखील प्रेक्षणीय झाले होते. अशी कथा श्रीपादांनी त्या ब्राह्मण स्त्रीला सांगितली. तू हे व्रत कर, म्हणजे माझ्यासारखा सुपुत्र तुला होईल. तिच्यातील शुद्ध भावना पाहून श्रीपादांनी मुलाच्या डोक्यावर आपला हात ठेवला आणि काय आश्चर्य, लगेच त्याला वेदांचे ज्ञान प्राप्त झाले. पुढे त्याचा विवाह झाला. सर्व सुखे प्राप्त झाली. नातवंडे झाली, पुत्रपौत्र झाले. श्री गुरुकृपेने सर्व काही मिळाले. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. कशाचीच कमतरता नव्हती. म्हणून श्रोते हो, गुरुकृपा सर्वात श्रेष्ठ. श्रोते, कशी वाटली माझी कथा? श्रीपाद प्रभूंची कथा तुम्हाला आवडल्यास जरूर लाईक व सबस्क्राईब करा व मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.